ठीक आहे. आधीच्या लेक्चरला काय पाहिलं होतं आपण? आर-ओ-सी कर्व किंवा कन्फ्युजन मॅट्रिक्स कसं तयार करतो, प्रिसिजन कसं कॅल्क्युलेट करतो, रिकॉल, ठीक आहे, F1 स्कोअर वगैरे कसं कॅल्क्युलेट करतो हे पाहिलं होतं. आज काय करणार आपण? आर-ओ-सी कर्व वेगवेगळ्या मॉडेल म्हणजे एकच डेटा सेट पण त्याच्यावरती आपण 2-3 मॉडेल काय करणार आहे? फिट करून बघणार आहे, ठीक आहे. आणि त्याच्यासाठी आर-ओ-सी कर्व किंवा एरिया अंडर द कर्व, बरोबर? AUC म्हणतो आपण त्याला. त्याची व्हॅल्यू कोणासाठी बेस्ट येते ते चेक करणार आहे. आणि आपल्याला काय करायचं आहे, की जी थ्रेशोल्ड व्हॅल्यू आहे, थ्रेशोल्ड व्हॅल्यू म्हणजेच काय, की सपोज आपण 0.5 घेतो, प्रोबॅबिलिटी असते ना 0 to 1, 0.5 कन्सिडर केलं तर 0.5च्या खाली आलेल्या प्रोबॅबिलिटी त्या काय असतात, आपल्या दोन क्लास असतील, येस आणि नो. 0.5 पेक्षा जर प्रोबॅबिलिटी खाली आली त्याला काय कन्सिडर करणार आपण? नो म्हणून क्लासिफाय करणार. आणि 0.5 पेक्षा जर वरती आली त्याला काय क्लासिफाय करणार? येस. आपण एक्झाम्पल पण पाहिलं होतं याच्यावर. आता सेम तेच जी केस होती ते आपण इथे काय करणार आहे? स्टडी करणार आहे, ठीक आहे. आता ह्या ज्या आपल्याला लायब्ररीज किंवा जे फंक्शन यूज म्हणजे गरजेचे आहेत तिथं ते पण आपण काय केलेत? आधी इम्पोर्ट करून घेतलेत. आता नेक्स्ट, आता मी काय केलं, एक सेपरेट डेटा सेट नाही घेतलेला कुठला, जे sklearn डॉट डेटा सेट ही जे काय आपली लायब्ररी त्याच्यामध्ये जे काही डेटा सेट आहे त्यातूनच काय केलं मी, एक डेटा सेट इम्पोर्ट केला. आणि त्याच्यात काय केलंय, मेक अंडरस्कोर क्लासिफिकेशन, जो काही मी डेटा इम्पोर्ट करेल त्याचं काय करतो हे? क्लासिफिकेशन, ठीक आहे. क्लासिफिकेशन म्हणजेच काय, ज्या कॅटेगरी असतील आपल्या यस किंवा नो त्यामध्ये काय करतो, गिवन डेटा सेट क्लासिफाय करतो. आता मी जो काही डेटा इम्पोर्ट केलाय, आता जो डेटा इम्पोर्ट करणार आहे, सॅम्पल एक घेणार आहे, त्यासाठी काय केलं मी, फ्रॉम sklearn डॉट मॉडेल अंडरस्कोर सिलेक्शन. आता मी त्यासाठी डेटा पण सिलेक्ट करणार आहे, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे फंक्शन, वेगवेगळे पॅरामीटर्सचा काय करणार आहे? यूज करणार आहे. आणि मी इथंच काय केलं आता, म्हणजे जो ट्रेन आणि टेस्ट डेटा आहे, जो काही स्प्लिटिंग आहे ते पण करणार. आता इथे काय केलं मी, एक्स कॉमा वाय म्हणजे काय? एक्स म्हणजे डिपेंडंट, सॉरी इंडिपेंडंट व्हेरिएबल, आणि वाय म्हणजे काय? डिपेंडंट व्हेरिएबल. वाय म्हणजेच काय असणार आहे तुमचा? रिस्पॉन्स, ज्याच्यामध्ये काय असणार आहे? क्लासिफिकेशन, बरोबर. जसं तुम्ही काही म्हणजे तुमचा कुठलाही एखादा डेटा सेट असेल, सपोज स्टुडंटचा स्कोअर असेल आणि तर आपण एक स्पेसिफाय कॅटेगरी ठेवली की 50%, 50%च्या जर अबोव त्याचा मार्कचा स्कोअर आला तर आपण त्याला काय 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 म्हणून क्लासिफाय करणार? त्याचा परफॉर्मन्स कसा आहे? ॲक्सेप्टेबल. 50%च्या जर लेस आला तर परफॉर्मन्स इज नॉट ॲक्सेप्टेबल. त्या केस म्हणजे तशा केसमध्ये जसं क्लासिफिकेशन करतो त्या केस, त्या टाईप. आता मेक अंडरस्कोर क्लासिफिकेशन, आता मी जो काही डेटा सिलेक्ट करणार आहे त्याचं काय करा? क्लासिफिकेशन करा, ठीक आहे. आता मी काय केलं, एन अंडरस्कोर सॅम्पल्स इज इक्वल, आता तुम्हाला माहिती आहे आपण हे पॅरामीटरचा यूज केलेला, हा काय करतो? सॅम्पल सिलेक्ट करतो बाय डिफॉल्ट. आता हे किती सॅम्पल सिलेक्ट करतो? 100. आपण जर काहीच दिलं नाही, मेक अंडरस्कोर क्लासिफिकेशन आणि पॅरेंथेसिस यूज केले फक्त, ठीक आहे, ओपन अँड क्लोज, तर हे जे सगळे पॅरामीटर्स आहे बाय डिफॉल्ट काय करतात? सिलेक्ट करतात. बाय डिफॉल्ट किती सॅम्पल घेत येतो? 100. आता मी काय कन्सिडर केलं इथं? 2000 कॉमा एन अंडरस्कोर क्लासेस इज इक्वल टू 2, म्हणजे जो काही माझा वाय आहे, जो काही माझा वाय हा जो व्हेरिएबल आहे, जो काही डिपेंडंट व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये किती म्हणजे क्लास पडले पाहिजे? 2 क्लास, बरोबर. एन अंडरस्कोर क्लासेस म्हणजे काय? 2 क्लास. सपोज यस नो, ठीक आहे. जसं मेल असेल तर स्पॅम, ठीक आहे, स्पॅम नो स्पॅम मेल, त्या टाईपमध्ये. आता इथं आपण अजून एक कॉलम पण म्हणजे ऍड करू शकतो, की सॉरी अजून एक पॅरामीटर ऍड करू शकतो, फीचर्स. एन अंडरस्कोर फीचर्स, फीचर्स म्हणजेच काय? कॉलम्स. जे काही कॉलम्स असतात जसं आपण नाव देतो, की काही मार्क्स असतील, ठीक आहे, किंवा क्रॉप प्रोडक्शन असतील त्याच्यावरती कुठले कुठले फॅक्टर अफेक्ट करतात, जे काय आपले आपण काय म्हणतो एक्स व्हेरिएबल असतात, एक्स, त्यांचे जे काही नेम आहेत ते आपण काय करू शकतो, यात ऍड करू शकतो. कशाचा यूज करून? कुठल्या पॅरामीटरचा? एन अंडरस्कोर फीचर्स. म्हणजे याच्यामध्ये आपण मॅक्झिमम 20 फीचर्स काय करू शकतो? ऍड करू शकतो. कॉमा वेट्स इज इक्वल टू, वेट्स म्हणजे काय? 1,1 म्हणजे तुमचा बॅलन्स डेटा. हा बॅलन्स म्हणजे काय?
बोल. झालं. परत ते काय पण. ठीक आहे, आता एक्स कॉमा वाय मेक अंडरस्कोर क्लासिफिकेशन याच्यामध्ये काय करणार आहे आपण, जो काही डेटा सिलेक्ट करणार आहे त्याचे काय करणार आहेत, क्लासिफिकेशन करणार आहे. मग एन अंडरस्कोर सॅम्पल्स इज इक्वल टू 2000. ठीक आहे, 2000चा सॅम्पल सिलेक्ट केला. एन अंडरस्कोर क्लासेस, किती क्लास म्हणजे हा जो रिस्पॉन्स व्हेरिएबल आहे त्याचे क्लासेस किती असणार आहे, म्हणजे कॅटेगरीज किती असणार आहे, 2 कॅटेगरीज. वेट्स इज इक्वल टू 1,1 म्हणजे काय, जो काही तुमचा रिस्पॉन्स असणार आहे तो तुमचा काही जे क्लासिफिकेशन आहे ते कसं करा, बॅलन्स क्लासिफिकेशन, इम्बॅलन्स क्लासिफिकेशन करू नका. ठीक आहे, कॉमा रँडम अंडरस्कोर स्टेट इज इक्वल टू 1. म्हणजे जो काही तुम्ही हा रँडमली सॅम्पल सिलेक्ट करणार आहे तर अगेन अँड अगेन जरी तुम्ही हे रन केलं तरी पण काय व्हायला पाहिजे, तो तुमचा जो डेटा सेट आहे तो चेंज व्हायला नको. ठीक आहे, म्हणजे तोच डेटा सेट राहणार आहे तुम्ही जितक्या वेळा हा कोड रन करताल तितक्या वेळा. आता एक्स डॉट शेप म्हणजे काय, जो तुम्ही सिलेक्ट केलेला जो काही आता हा जो डेटा घेतलाय त्याचा शेप म्हणजे किती रोज आहे त्याच्यात 2000. ठीक आहे, कॉमा कॉलम्स किती आहेत, कॉलम्स म्हणजेच फीचर्स. बाय डिफॉल्ट आपण हे इंडिकेट केलंय का फीचर्स किती आहेत, नाही, बाय डिफॉल्ट किती असतात 20. तुम्हाला जर इथं कमी करायचे असतील फीचर्स म्हणजे कॉलम 3, 2, 5 कॉलम्स करायचे असतील तुम्ही इथं काय यूज करणार, एन अंडरस्कोर फीचर्स इज इक्वल टू 3 हा एक पॅरामीटर काय करणार इथं ऍड करणार. ठीक आहे, देन इथं वाय पण काय केलं इथं प्रिंट केलंय की वायच्या व्हॅल्यू काय आहेत, म्हणजे जो तुमचा रिस्पॉन्स व्हेरिएबल डिपेंडंट व्हेरिएबल त्याचा आन्सर काय 0 0 1 1. म्हणजे इथं टूच क्लासिफिकेशन आहे 0 अँड 1 म्हणजे बायनरी क्लासिफिकेशन. देन अगेन आता जो काही डेटा सिलेक्ट केला त्याला मी काय केला, ट्रेन अँड म्हणजे ट्रेन टेस्ट स्प्लिट म्हणजे ट्रेन डेटा अँड टेस्ट डेटा ह्याच्यामध्ये काय करणार आहे आता, स्प्लिट करणार आहे. एक्स ट्रेन वाय ट्रेन वाय टेस्ट. त्यासाठी कोणतं फंक्शन यूज करा तुम्ही, ट्रेन अंडरस्कोर टेस्ट अंडरस्कोर स्प्लिट. देन एक्स कॉमा वाय टेस्ट अंडरस्कोर साईज इज इक्वल टू 0.3. याचा मिनिंग काय, म्हणजे जो काही तुमचा 2000चा डेटा आहे त्यातला 30% डेटा तुम्ही कशासाठी यूज करा, टेस्ट डेटा म्हणून यूज करा. आणि तो आपण काय करणार आहे, रँडमली सिलेक्ट करणार आहे. ठीक आहे, 30% डेटा टेस्ट अंडरस्कोर साईज. तुम्हाला 20% हवा असता तुम्ही ते काय यूज केलं असतं 0.2. 10% हवा असता तर 0.1. आणि जर तुम्हाला नंबर्स हवे असतील त्यावेळेस तुम्ही एन इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करता, म्हणजे 100 नंबर्स मला काय करायचे टेस्ट साईज म्हणून काय करायचे सिलेक्ट करायचे, ते पण तुम्ही काय करू शकता यूज करू शकता. देन रँडम अंडरस्कोर स्टेट इज इक्वल टू 1. जो काही डेटा तुम्ही इथं रँडमली टेस्ट डेटा सिलेक्ट करणार आहे तो काय चेंज होऊ नये म्हणून आपण काय केलंय इथं 1 ही व्हॅल्यू यूज केली. ठीक आहे, मॅक्झिमम टाइम्स आपण काय यूज करतो इथं 42. रँडम अंडरस्कोर स्टेट त्याला पण हे म्हणतो रँडम स्टेट 42, हे पण एक फंक्शन आहे त्याच्यामध्येच वेगवेगळ्या व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. ठीक आहे, आता इथं काय करणार आहे आपण की आर-ओ-सी कर्व किंवा आर-ओ-सी ए-यू-सी स्कोर, बरोबर. म्हणजे ही कर्वची व्हॅल्यू किंवा हे काय सांगते तुम्हाला एरिया अंडर दी, जो आपण आर-ओ-सी कर्व प्लॉट करणार आहे त्याच्या आत जो काही एरिया असणार आहे त्याचा स्कोर किती आहे. आपण पाहिलं होतं आर-ओ-सी ए-यू-सी कर्व स्कोर आहे तो किती 0 to 1 मध्ये काय होतो लाय होतो, बरोबर. मग आता त्यासाठी काय केलं आपण, फ्रॉम एस्केलन डॉट मेट्रिक्स इम्पोर्ट आर-ओ-सी अंडरस्कोर कर. ठीक आहे, म्हणजे मॅट्रिक्स ह्याच्यामध्ये काय आहे वेगवेगळे फंक्शन आहेत, खूप सारे फंक्शन आहेत. जर तुम्ही क्लासिफिकेशन रिपोर्ट बघितला तर त्याच्यामध्ये पण काय आहेत ॲक्युरसी, ठीक आहे, प्रिसिजन, रिकॉल वगैरे ह्या सगळ्या व्हॅल्यू आहेत. तसं आपण काय घेतलंय एस्केलन मॅट्रिक्समधून आर-ओ-सी अंडरस्कोर आर-ओ-सी कर्व आणि आर-ओ-सी ए-यू-सी कर्व. म्हणजे इथं फक्त आर-ओ-सी कर्वची व्हॅल्यू भेटणार, पण इथं काय भेटणार जो काही आर-ओ-सी कर्व प्लॉट केलाय त्याच्या अंडर किती एरिया आहे त्याच्यासाठी काय भेटणार आहे एक स्कोर, जसं आपण ॲक्युरसी कॅल्क्युलेट करतो त्या टाईप. आता इथं काय मी केलंय आपलं रँडम फॉरेस्ट नाही झालेलं ना. ठीक आहे, आता इथं फक्त बघा आपण काय केलं वेगवेगळे मॉडेल्स इथं काय केलेत फिट केलेत त्याच डेटावरती, जो 2000चा डेटा आहे ठीक आहे ट्रेन डेटा टेस्ट डेटा त्याच्यावरती. आता मी तर रँडम फॉरेस्टचा यूज केला. तर रँडम फॉरेस्ट म्हणजे काय असतं, जो आपण कसं डिसिजन ट्री शिकलोय, जर लार्ज डेटा असेल बरोबर म्हणजे लॅक्समध्ये जर डेटा असेल त्याच्यावरती डिसिजन ट्री फिट करणं काय होतं डिफिकल्ट होतं. ठीक आहे, डिफिकल्ट जातं. त्या केसमध्ये तिथं ओव्हरफिटिंगचा प्रॉब्लेम अराईज होतो. जो काय आपल्याला आउटपुट भेटेल जे क्लासिफिकेशन भेटेल त्याची ॲक्युरसी काय होते कमी होते. त्यासाठी रँडम फॉरेस्ट
हे एक अल्गोरिदम, हे सुपरवाइज्ड अल्गोरिदमच आहे. ह्याच्यामध्ये काय करतो, जो तुमचा आता सपोज म्हणजे 1 लाखचा डेटा आहे, त्याला काय करतो, सपोज तुम्ही सगळा डेटा सिलेक्ट केला, तर त्याला तो 10-20 पार्ट्समध्ये काय करतो, डेटाला डिवाइड करतो. आणि त्या 20 जे पार्ट्स आपण क्रिएट केले त्या डेटाचे, त्या प्रत्येक पार्टवरती काय करतो, डिसिजन ट्री अप्लाय करतो. ठीक आहे. म्हणजे आता सपोज आपला 100चा डेटा सेट आहे, एक्झाम्पल म्हणून 100चा डेटा सेट आहे, म्हणजे डेटा पॉईंट्स किती आहेत, 100 आहेत. मग आपण त्याचे किती केले, 10 ग्रुप केले. म्हणजे प्रत्येक डेटा पॉईंट्समध्ये प्रत्येक जे आपण वीक अल्गोरिदम यूज करणार आहे, सपोज डिसिजन ट्री वगैरे काय असेल ते, प्रत्येक ह्याच्यामध्ये मी काय करणार, रँडमली सिलेक्ट केलेले 10 डेटा पॉईंट्स काय करणार, यूज करणार. मग माझ्याकडे डिसिजन ट्री किती होतील आता, 10 डिसिजन ट्री. 10 डिसिजन ट्रीचा काय येणार आहे, वेगवेगळं आउटपुट. मग त्यातलं जे मेजर आउटपुट असेल, सपोज 10 तुमच्याकडं डिसिजन ट्री तयार केले तुम्ही, आणि त्याच्यामध्ये 9 हे काय आहेत आउटपुट, म्हणजे 9 डिसिजन ट्रीमध्ये एस हे आन्सर आले, तर जे काही तुमचं मेजर आन्सर येईल ते तुम्ही काय करणार, तिथं सिलेक्ट करणार. ठीक आहे. त्याला काय म्हणतो आपण, रँडम फॉरेस्ट. आता एस्केलन डॉट इसेम्बल इम्पोर्ट रँडम फॉरेस्ट क्लासिफायर, कारण की ह्याला इसेम्बल लर्निंग म्हणून पण म्हणलं जातं. कारण की आपण काय करतो, ह्याच्यामध्ये जो आपला लार्ज डेटा सेट आहे त्याला काय करतो, आपण स्मॉल पार्ट्समध्ये डिव्हाइड करतो आणि त्याच्यावरती वीक लर्नर मॉडेल्स म्हणतो, जसं डिसिजन ट्री असेल, ठीक आहे, लॉजिस्टिक रिग्रेशन, हे जे वीक लर्नर्स आहेत ते अप्लाय करतो आणि त्याच्यावरती आपल्याला काय भेटतं, स्ट्रॉंग डिसिजन भेटतो. आता इथं रँडम फॉरेस्ट क्लासिफायर यूज केला, देन एक्स ट्रेन वाय ट्रेन डेटावरती. ठीक आहे. ते मॉडेल काय केलं, फिट केलं, त्याच्या प्रोबॅबिलिटीज फाइंड केल्या. प्रोबॅबिलिटी कायसाठी लागतात आपल्याला, ROC कर्वमध्ये आपण पाहिलं होतं. आपण मला वाटतं 4 थ्रीशोल्ड व्हॅल्यूसाठी चेक केलं होतं. एकदा 0.5, 0.4, 0.87, बरोबर. मग त्यासाठी आपल्याला काय लागतात, प्रोबॅबिलिटीज लागतात ना. एक थ्रीशोल्ड व्हॅल्यू 0.5 पेक्षा कमी आलेल्या प्रोबॅबिलिटीज, 0.5 पेक्षा जास्त आलेल्या प्रोबॅबिलिटीज. ठीक आहे. त्यासाठी आपण काय केलं, की ह्याच्या काय कॅल्क्युलेट केला, प्रोबॅबिलिटीज कॅल्क्युलेट केला. आणि त्याच्यावरती काय केलं मी, एक आर ओ सी कर्व फिट केला. ठीक आहे. त्यानंतर ROC कर्वचा एरिया अंडर दी कर्वचा स्कोअर काय केला, कॅल्क्युलेट केला. ठीक आहे. आता इथं बघा, रँडम फॉरेस्टचा जो काही ट्रेन डेटा होता त्याचा ROC AOC स्कोअर किती आलाय, 1.0. म्हणजे इथं काय झालंय, ट्रेन डेटावरती माझं मॉडेल काय झालंय, 100% फिट झालंय. देन टेस्ट डेटाचा जर स्टडी केला, त्याच्यावरती मी जर ROC AOC स्कोअर कॅल्क्युलेट केला, तो किती आलाय, 0.9829 समथिंग. ठीक आहे. म्यूट करायचं का? चालू आहे सर. तरी पण करत जाईल. शट डाऊन नाही, म्यूट डिस्कनेक्ट केलं. चालू आहे सर. ठीक आहे. ठीक आहे. आता हे रँडम फॉरेस्टचा ट्रेन डेटा आणि टेस्ट डेटासाठी आपण काय केलं, ROC AOC स्कोअर काय केला, कॅल्क्युलेट केला. देन अगेन आपण काय केलं, तर इथं वाय ट्रेन अंडरस्कोअर प्रेडिक्ट, ह्याच्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या काय केल्या आपण इथं प्रिंट करून बघितलं. तर ह्या कशासाठी, ज्या ह्या प्रोबॅबिलिटीज होत्या, बरोबर, आपण ज्या क्लासिफाय करतो ना त्या प्रोबॅबिलिटीज. मग त्याने काय केलंय, जर फर्स्ट रो असेल तर त्याच्यासाठी काय प्रोबॅबिलिटी झाल्या, सेकंड रो, थर्ड रो, अशा काय केल्यात, ह्या प्रोबॅबिलिटीची तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली. ठीक आहे. हे एवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे, हे इथपर्यंत तुम्ही फक्त तुम्हाला ह्या स्कोअरच्या व्हॅल्यू काय आहेत महत्त्वाच्या. जर तुम्हाला पाहायचंच असेल की कशा प्रोबॅबिलिटीज क्लासिफाय, म्हणजे कशा प्रोबॅबिलिटी तुम्हाला भेटल्यात, तर तुम्ही काय करू शकता, त्यांच्या प्रोबॅबिलिटी इथं प्रिंट करू शकता. देन अगेन मी काय यूज केलं, लॉजिस्टिक रिग्रेशन फिट केलं. आता मी तर लिनियर रिग्रेशन का फिट केलं नाही, बरोबर. जर आपण क्लासिफाईड डेटा असेल, म्हणजे क्लासिफिकेशनचा डेटा असेल, तर आपण काय यूज करतो, लॉजिस्टिक रिग्रेशन. मग त्या टाईप पडतात, बायनरी रिग्रेशन किंवा ऑर्डिनरी रिग्रेशन. ठीक आहे. देन आता आपण काय केलं, फ्रॉम एस्केलेन डॉट लिनियर अंडरस्कोर मॉडेल इम्पोर्ट लॉजिस्टिक रिग्रेशन. म्हणजे एस्केलेन मधून लिनियर मॉडेल्स जे आहेत वेगवेगळे, त्यामधून कुठलं घेतलं आपण, लॉजिस्टिक रिग्रेशन. ठीक आहे. तर आता इथं काय यूज केलं, लॉग अंडरस्कोर क्लासिफायर इज इक्वल टू लॉजिस्टिक रिग्रेशन. आपण पाहिलं होतं लॉजिस्टिक रिग्रेशन मधलं कुठलं फंक्शन यूज केलं जातं, तुमचा डेटा आधी लिनियर नसतो, तो एक थ्रीशोल्ड व्हॅल्यूला क्लासिफाय झालेला असतो.
तो लिनियर असतो का, जसं लिनियर रिग्रेशन नाही. त्याच्यामध्ये आपण कुठलं फंक्शन यूज करतो, लॉजिट. बरोबर. लॉजिट फंक्शन काय करतं, तुमचा दिलेला जो बायनरी डेटा आहे त्याला काय करतं, लिनियर म्हणजे प्रोबॅबिलिटीमध्ये क्लासिफाय करून लिनियरली काय करतो, प्लॉट करतो. ठीक आहे. तर आपण लॉग क्लासिफायर पण म्हणतो. ठीक आहे. आता हा जो डेटा आहे, जो एक्स ट्रेन वाय ट्रेन, तो काय केला, लॉजिस्टिक रिग्रेशन वरती फिट केला. त्याच्या प्रेडिक्ट प्रोबॅबिलिटीज कॅल्क्युलेट केल्या. आपल्याला प्रोबॅबिलिटी कशासाठी कॅल्क्युलेट करावं लागतात, जर आरओसी कर्व मला जर कॅल्क्युलेट करायचं असेल, म्हणजे आरओसी कर्व प्लॉट करायचा असेल, तर मला काय लागतात, प्रोबॅबिलिटीज लागतात. बरोबर. त्यासाठी मी काय कॅल्क्युलेट केल्या, लॉजिस्टिक रिग्रेशनच्या प्रत्येक रिस्पॉन्ससाठी काय कॅल्क्युलेट केल्या, प्रोबॅबिलिटीज. ठीक आहे. आता लॉजिस्टिक रिग्रेशनसाठी ट्रेन डेटा, जो ट्रेन डेटा आहे तो जर लॉजिस्टिक रिग्रेशनवरती फिट केला, तर काय येते तुमची आरओसी एओसी स्कोअर काय येतोय तुमचा 0.9086 समथिंग. ठीक आहे. आणि टेस्ट डेटावरती काय येतोय 0.9885, म्हणजे नियरली काय येतोय, इक्वल येतोय. बरोबर. म्हणजे तो ओव्हरफिटिंगचा प्रॉब्लेम तुमचा अराईज होऊ शकतो का, नाही. ओव्हरफिटिंग केव्हा होतं, जे तुमची ट्रेन डेटाचं जे काही मॉडेल फिट करताल त्याची जो काही स्कोअर आहे, ट्रेन डेटाचा डिफरंट येतो आणि टेस्ट डेटाचा काय येतो, खूपच म्हणजे जास्त डिफरन्स. जर हा 98 असेल तर टेस्ट डेटाचा 48 45 समथिंग. ठीक आहे. म्हणजे ह्यांचा ॲक्युरसी स्कोअरमध्ये पण काय असतो, जास्त डिफरन्स. त्या केसला काय म्हणतो आपण, ओव्हरफिटिंग. म्हणजेच ह्या गिवन ट्रेन डेटा आणि टेस्ट डेटावरती पण आपलं जे लॉजिस्टिक रिग्रेशन आहे ते कसं झालंय, बेस्ट फिट झालंय. ठीक आहे. आता ह्या दोघांचं जर कंपॅरिझन केलं, आपण काय पाहिलं होतं, जर आरओसी एओसी स्कोअरची व्हॅल्यू काय असेल, मॅक्झिमम असेल, ते तुमचं मॉडेल काय असतं, बेस्ट फिट. आता इथं किती आली होती, 1.0 किंवा इथे 0.92, पण आपण ह्याच्यात पाहिलं तर इथं 1.0 आली आहे. आणि इथे किती आहे, 0.9863 समथिंग. म्हणजे ह्याच्यापेक्षा लॉजिस्टिक रिग्रेशन पेक्षा पण आपलं कुठलं मॉडेल बेस्ट फिट झालं इथं, रँडम फॉरेस्ट. आता इथं काय यूज केलं आपण, ॲडाबूस्ट क्लासिफायर. आता हे वेगवेगळ्या क्लासिफिकेशनचे अल्गोरिदम आहे, हे आपल्याला पाहिजेत. आता ते आपण काय केले, सेम ट्रेन डेटा आणि टेस्ट डेटावरती काय केलं, हे मॉडेल फिट केलं, त्याच्या प्रोबॅबिलिटीज काय केला, कॅल्क्युलेट केल्या. ठीक आहे. वेगवेगळ्या थ्रेशोल्डसाठी आरओसी कर्व प्लॉट केला, त्याच्या एरिया अंडर दी कर्व काय केला, कॅल्क्युलेट केला, आणि त्यासाठी काय कॅल्क्युलेट केले, एयूसी कर्व. ठीक आहे. एरिया अंडर दी कर्वचा स्कोअर आता इथे किती आलाय, 0.9975. म्हणजे लॉजिस्टिक रिग्रेशन पेक्षा पण हे मॉडेल कसं वाटतंय, बेटर आहे. पण रँडम फॉरेस्ट पेक्षा पण आहे का, बेस्ट फिट आहे का, नाही. ठीक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही, आता हे सगळे क्लासिफिकेशन अल्गोरिदम आहेत. बरोबर. मग आता हे वेगवेगळे क्लासिफिकेशन अल्गोरिदम काय करताय, तुम्ही एकाच डेटावरती फिट करून बघताय, आणि मग ज्याचा स्कोअर जास्त येईल ते काय करणार, तुम्ही मॉडेल बेस्ट फिट ज्या डेटावरती होईल ते तुम्ही पुढं स्टडीसाठी किंवा ॲनालिसिससाठी यूज करणार. ठीक आहे. देन काय यूज केले, तर सेम KNN क्लासिफायर यूज केलंय, आणि त्याच्यासाठी काय कॅल्क्युलेट केले, आरओसी एओसी स्कोअर. आता ह्याचा किती आलाय, 0.98 समथिंग अँड 0.9426. आता ह्यांच्या ट्रेन डेटा आणि टेस्ट डेटाच्या स्कोअरमध्ये काय आहे, म्हणजे जास्त डिफरन्स दिसून येतोय बाकीच्या मॉडेलपेक्षा किंवा बाकीच्या अल्गोरिदमपेक्षा. म्हणजे ह्या मॉडेलची म्हणजे जे फिटिंगचे आपण काय म्हणू शकतो, ओव्हर फिटिंगचा जो प्रॉब्लेम आहे इथं काय होऊ शकतो, अराईज होऊ शकतो. इथे एक प्रोबॅबिलिटी आहे, कारण की ट्रेन डेटाचा स्कोअर मॅक्झिमम आहे कोणापेक्षा, टेस्ट डेटापेक्षा जास्तच डिफरन्स दिसून येतोय ना. देन आता आपण काय केलं, जर सपोज म्हणजे तुम्हाला एखादा डेटा सेट दिलाय आणि तुम्हाला क्लासिफिकेशन करायचं आहे आणि तुम्हाला समजत नाहीये की कुठलं मॉडेल यूज करायचं, कितीतरी अल्गोरिदम आहेत आपले क्लासिफायरचे. बरोबर. KNN आहे, आता लॉजिस्टिक रिग्रेशन आहे, रँडम फॉरेस्ट आहे, ॲडाबूस्ट क्लासिफायर आहे. ठीक आहे. अजून भरपूर क्लासिफिकेशनचे अल्गोरिदम, मग त्यातलं बेस्ट अल्गोरिदम म्हणजे कुठलं यूज करणार, कोणत्या डेटावरती. ठीक आहे. मग त्यासाठी काय करू शकता तुम्ही, ह्या स्कोअरचा यूज करून काय करू शकता, एक म्हणजे छोटा काय म्हणतो आपण शॉर्ट स्टेप्समध्ये काय करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो कुठलं मॉडेल काय बेस्ट फिट आहे. आता आपण एवढे जे सगळे मॉडेल बघितले, ह्यात कुठलं मॉडेल बेस्ट फिट होत असेल, आता रँडम फॉरेस्ट, कारण की त्याची आरओसी एओसी जो स्कोअर आहे तो काय आलाय, सगळ्यात जास्त आला, आणि डिफरन्स पण काय ट्रेन डेटा आणि टेस्ट डेटामध्ये कमी आहे. ठीक आहे. म्हणजे जेव्हा तुम्हाला बेस्ट मॉडेल चूज करायचं असेल त्यावेळेस तुम्ही ह्याचा यूज करू शकता. आता देन आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं, बेस्ट थ्रीशोल्ड व्हॅल्यू. मग आता कोणत्या थ्रीशोल्ड व्हॅल्यूला आपण क्लासिफिकेशन करणार,
बरोबर. आता हे आपण लास्ट टाइम पण चेक केलं होतं थ्रीशोल्ड व्हॅल्यू ह्यानी कॉस्ट कॉम्प्लेक्सिटी फंक्शनने, बरोबर. प्री प्रुनिंग पोस्ट प्रुनिंग मध्ये सी सी अल्फाचा यूज करायचो आपण, सेम त्याच केसमध्ये. आता इथं काय करतो आपण, प्रेडिक्ट म्हणजे आपली कुठली जी थ्रीशोल्ड व्हॅल्यू आहे ती काय करतो याच्यात प्रेडिक्ट करतो. फॉर मॉडेल इन जे आपण काय केलं तर रँडम फॉरेस्ट किंवा लॉजिस्टिक रिग्रेशन किंवा ॲडाबूस्ट क्लासिफायर किंवा KNN क्लासिफायर, हे जे आपण व्हेरिएबल्स होते ह्याच्यामध्ये सगळे मॉडेल्स काय केलेत, फिट केलेत ना स्टार्टिंगला, तेच व्हेरिएबल इथं यूज केलेत. तुम्ही ह्याच्याऐवजी ABCD जरी तुम्ही इथं द्यायचं असेल तुम्ही तरी देऊ शकता. ह्याची तुम्ही मॉडेल यूज करता. इथं KNN_ क्लासिफायर मध्ये आपण काय केलं तर आपलं KNN क्लासिफायर यूज केलं. मग आपण हाच व्हेरिएबल काय केला पुढं स्टडीसाठी यूज केलं. ठीक आहे. तुम्ही इथं चेंज करू शकता, तुम्हाला जे नाव द्यायचंय ते इथं काय करू शकता तुम्ही देऊ शकता. देन आपण आता इथं काय केलं, प्रेडिक्ट डॉट अपेंड PD डॉट सेरीज. ठीक आहे. आता सेरीज घेतोय कशाची, मॉडेल डॉट प्रेडिक्ट अंडरस्कोर प्रोबॅबिलिटी. म्हणजे प्रत्येक मॉडेलच्या म्हणजे ह्या सगळे जेवढे मॉडेल फिट केलेत आपण त्यांच्या ज्या एक्स टेस्टच्या आपण ज्या प्रेडिक्ट व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली का, प्रेडिक्ट प्रोबॅबिलिटी मी एक तुम्हाला प्रिंट करून दाखवली ती, त्या सगळ्या प्रोबॅबिलिटीची काय तयार केली रे इथं आता, सेरीज तयार केली, बरोबर. आणि इथं काय केलंय, म्हणजे इथं तुमचे कुठले कुठले रोज घेणार आहे, सगळेच रोज कन्सिडर करणार तुम्ही, बरोबर. म्हणजे जो काही तुमचा फर्स्ट पासून जो काही लास्ट असेल 2000 पर्यंत सगळे रो कन्सिडर करणार. पण कॉलम कुठला घेणार आहे तुम्ही, फक्त तुमचा जो शेवटचा कॉलम असेल तोच तुम्ही इथं काय करणार आहे, कन्सिडर करणार आहे. देन फायनल प्रेडिक्शन. ठीक आहे. PD डॉट कॉनकॅट प्रेडिक्ट कॉमा ॲक्सिस इज इक्वल टू 1 डॉट मीन ॲक्सिस इज इक्वल टू 1. आता इथं काय कॉनकॅट म्हणजे काय, कायसाठी यूज करता हे फंक्शन, हां बरोबर. हां आता हे काय म्हणतंय की जे तुम्ही कॉलम्स तयार करताल, बरोबर. आता जो तुमचा आता इथं बघा, जो तुम्ही कुठलं मॉडेल घेतलं होतं पहिल्यांदा रँडम फॉरेस्ट मॉडेल, त्याच्या ज्या प्रोबॅबिलिटी होत्या त्या कॉलम वाईज इथं आल्या. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट कुठलं होतं लॉजिस्टिकचं, बरोबर. लॉग क्लासिफायरमध्ये आपण स्टोअर केलं त्याच्या प्रोबॅबिलिटी सेकंड कॉलममध्ये. देन थर्ड कॉलममध्ये काय आहेत, ॲडाबूस्ट क्लासिफायरचं, आणि थर्ड कॉलममध्ये काय आहे KNN क्लासिफायर. नंतर काय करा, ह्या सगळे जे कॉलम आहेत ते प्रिंट करा, बरोबर. मग आता प्रत्येक PD डॉट कॉन्कॅट प्रेडिक्ट ॲक्सेस इक्वल टू 1. मग आता ह्याच्यामध्ये जो काही कॉलम असेल, बरोबर, ठीक आहे, तर एक कॉलम घ्या, त्या कॉलममध्ये काय करा ह्या सगळ्यांची सम, बरोबर. जे काही ॲव्हरेज व्हॅल्यू येईल ॲव्हरेज प्रोबॅबिलिटी येईल ती काय करा तुम्ही कन्सिडर करा. ठीक आहे. म्हणजे आता इथं बघा ना, तुम्ही प्रत्येक मॉडेलसाठी जी प्रेडिक्टेड व्हॅल्यू आहे, प्रेडिक्टेड प्रोबॅबिलिटी ती काय येणार आहे, डिफरंट येणार आहे. रँडम फॉरेस्टसाठी किती आली आहे 0.97. म्हणजे सपोज रँडम फॉरेस्टने सांगितलं की यस हे आन्सर आहे तुमचं पहिलं, त्याची प्रोबॅबिलिटी किती आहे 0.97. सेकंड मॉडेलने काय सांगितलं किती आहे 0.99. थर्ड मॉडेलने 0.55. ठीक आहे. आणि देन फोर्थ मॉडेलने काय सांगितलं 1. ठीक आहे. अशा वेगवेगळ्या प्रोबॅबिलिटी, मग तुम्ही कोणती कन्सिडर करणार प्रोबॅबिलिटी स्टडीसाठी, कारण की तुम्हाला आता इथं काय प्लॉट करायचं आहे, बेस्ट थ्रीशोल्ड व्हॅल्यू घ्यायची ना यांच्यातली. मग त्यासाठी कोणत्या मॉडेलची घेणार, मग त्यांनी काय केलं सगळ्यांची काय घेतली एक ॲव्हरेज व्हॅल्यू घेतली. ठीक आहे. आणि त्याला काय केली ह्याच कॉलममध्ये मर्ज केली किंवा ॲड केली. आता हे तुमचे फायनल प्रेडिक्शन, हा जो कॉलम येतो फायनल प्रेडिक्शन, मीन कॅल्क्युलेट केला ना. मीन म्हणजे काय करणार, ह्या चारींची सम करणार. ठीक आहे. आणि डिवायडेड बाय काय करणार 4. मग ज्या त्या व्हॅल्यू आल्या त्या कुठल्या आहे तर ह्या व्हॅल्यू आहेत. ठीक आहे. मीनच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या. देन आता आपण काय कॅल्क्युलेट करणार इथं ROC कर चालू आहे. ठीक आहे. आता काय कॅल्क्युलेट करणार इथं ROC कर. ROC कर म्हणजे काय असतो, जेव्हा आपल्याला बेस थ्रीशोल्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. थ्रीशोल्ड व्हॅल्यू म्हणजे काय, तुम्हाला तुमचा जो काही डेटा आहे तो काय करायचा आहे क्लासिफाय करायचा आहे ना. मग त्या कुठल्या पॉईंटला कुठल्या प्रोबॅबिलिटीला, जसं आपण 0.5 ला म्हणतो क्लासिफाय करतो, तसं मग 0.54 किंवा 84 कुठल्या थ्रीशोल्ड व्हॅल्यू कन्सिडर करायची. मग त्यासाठी आपण काय करतो ROC कर्वचा यूज करतो बेस थ्रीशोल्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी. मग आता ROC कर्व कोणा वर्सेस असतो, फॉल्स पॉझिटिव्ह रेट वर्सेस ट्रू पॉझिटिव्ह रेट. ठीक आहे. कॉमा थ्रीशोल्ड्स, वेगवेगळ्या थ्रीशोल्डच्या व्हॅल्यूज.
इज इक्वल टू ROC अंडरस्कोर कर्व y अंडरस्कोर टेस्ट जो काही तुमचा टेस्ट डेटा आहे कॉमा फायनल अंडरस्कोर प्रेडिक्शन म्हणजे ह्या प्रोबॅबिलिटीज बरोबर. ह्या सगळ्या प्रोबॅबिलिटीजचा यूज करून क्लासिफाय करणार. आता सपोज मी म्हटलं की ह्या प्रोबॅबिलिटी आहे आणि मी म्हटलं की माझी थ्रीशोल्ड व्हॅल्यू काय आहे 0.5 आहे. 0.5च्या वरती जे येतील त्यांना मी येस म्हणून क्लासिफाय करणार, 0.5च्या खाली येतील त्यांना मी नो म्हणून क्लासिफाय करणार. आता ही जी पहिली प्रोबॅबिलिटी आहे 0.88 त्याला काय क्लासिफाय करणार मग मी येस, ती 0.5 पेक्षा काय आली आहे वरती. देन आता सपोज 0.11 ती काय क्लासिफाय करणार नो, कारण ती 0.5 पेक्षा कशी आली आहे लेस आली. म्हणजे ह्या प्रोबॅबिलिटीचा यूज करून तुम्ही काय करणार आहे वेगवेगळ्या थ्रीशोल्ड व्हॅल्यूला क्लासिफाय करणार आहे आणि त्यांचा मग फॉल्स पॉझिटिव्ह रेट ट्रू पॉझिटिव्ह रेट कॅल्क्युलेट करणार आणि त्यांचं काय करणार तुम्ही ग्राफ प्लॉट करणार. आता हे आपण पाहिले की फॉल्स पॉझिटिव्ह रेट कसं कॅल्क्युलेट करतो, ट्रू पॉझिटिव्ह रेट कसं कॅल्क्युलेट करतो. म्हणजे टोटल किती तुमच्याकडे डेटा पॉईंट्स आहेत आणि त्यातले किती ट्रूली काय झालेत क्लासिफाय झालेत. म्हणजे ॲक्च्युअल डेटामध्ये यस आन्सर होतं, प्रेडिक्टेड डेटामध्ये काय आले तुमचं यस, त्याला काय म्हणणार तुम्ही ट्रू क्लासिफिकेशन. आणि ॲक्च्युअल डेटामध्ये काय होतं यस पण प्रेडिक्ट करताना काय म्हटलंय नो, म्हणजे हे काय झालं फॉल्स क्लासिफिकेशन. आता ह्या थ्रीशोल्ड्स व्हॅल्यू वेगवेगळ्या थ्रीशोल्ड्स घेतले तुम्ही आणि त्यासाठी काय आलंय आता हे तुम्हाला ॲरेच्या फॉर्ममध्ये काय भेटल्यात सगळ्या ह्या व्हॅल्यू भेटल्यात बरोबर. फॉल्स पॉझिटिव्ह त्याच्यावरती फायनल प्रेडिक्शनवरती ह्या सगळ्या तुम्हाला थ्रीशोल्ड व्हॅल्यू भेटल्या. आता नेक्स्ट काय केलं तुम्ही ह्या ज्या सगळ्या थ्रीशोल्ड व्हॅल्यू आहेत बरोबर, ह्या ज्या सगळ्या ॲरेमधल्या थ्रीशोल्ड व्हॅल्यू आहेत प्रत्येक व्हॅल्यूसाठी तुम्ही काय करणार आहे चेक, म्हणजे हे क्लासिफिकेशन काय करणार क्लासिफाय करणार आणि त्याच्यावरून काय करणार तुम्ही ROC कर्व काय करणार प्लॉट करणार. आता इथं काय केलं आपण जो काही तुमच्या थ्रीशोल्ड व्हॅल्यू आहेत बरोबर, म्हणजे वाय प्रेडिक्ट मग तुम्ही काय घेतले इथं फायनल प्रेडिक्शन काय म्हटलं आता थ्रीशोल्ड व्हॅल्यूपेक्षा जर काय आले ग्रेटर दॅन आलं किंवा ॲक्युरसी त्यांची ॲक्युरसी कॅल्क्युलेट केली. आता इथं अपेंड केले, अपेंड फंक्शन काय यूज करतो आपण इथं ते काय करत जाणार इथं ऍड करत जाणार आहे ना इथं या लिस्टमध्ये एक 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 प्रत्येक आता थ्रीशोल्ड. आता सपोज इथं बघा सपोज थ्रीशोल्ड व्हॅल्यू पहिल्यांदा त्यांनी काय कन्सिडर केली 0.442228 ही कन्सिडर केली. त्यासाठी काय कॅल्क्युलेट केली त्यांनी ॲक्युरेसी कॅल्क्युलेट केली. ठीक आहे, मग ती ॲक्युरेसी कॅल्क्युलेट केल्यानंतर हा काय झाला आता इथं प्रिंट झाला. मग परत नंतर काय होणार परत नेक्स्ट थ्रीशोल्ड व्हॅल्यू तो कन्सिडर करणार कुठून इथून नेक्स्ट थ्रीशोल्ड व्हॅल्यू कन्सिडर केली. देन अगेन त्यासाठी ॲक्युरेसी कॅल्क्युलेट केली आणि ती कुठे ॲड होणार परत इथं तुमची त्याची जी ॲक्युरेसी कॅल्क्युलेट करणार ती कुठे ॲड होणार आहे ॲक्युरेसीमध्ये कॅल्क्युलेट होणार. म्हणजे काय होणार आहे ही एक एक व्हॅल्यू काय जाणार आहे तुमची त्या लिस्टमध्ये जाणार. आता ह्यात काय केलं ह्या ज्या थ्रीशोल्ड आणि ॲक्युरेसी ह्यातलं काय आहे ज्या काही टॉप म्हणजे जास्तीत जास्त ॲक्युरेसी असणाऱ्याच व्हॅल्यू काय दिल्यात प्रिंट करून दिल्यात. जर फक्त आपण ॲक्युरेसी अंडरस्कोर LS हे जर प्रिंट केलं कारण की सगळ्या आपल्या ॲक्युरेसीच्या व्हॅल्यू कुठे गेल्यात ॲक्युरेसी अंडरस्कोर LS इथं काय झाल्यात स्टोअर झाल्यात. आणि जर मी यालाच प्रिंट केलं तर काय येतील माझ्या ह्या सगळ्या व्हॅल्यू काय येणार आहेत एवढ्या व्हॅल्यू आहेत तुमच्या प्रत्येक थ्रीशोल्डच्या. प्रत्येक थ्रीशोल्डसाठी काय दिली आहे ॲक्युरेसी दिली आहे म्हणजे ह्या भरपूर व्हॅल्यू आहेत बरोबर. पण त्यातल्या बेस्ट म्हणजे कोणाची जास्त ॲक्युरेसी आली आहे त्याच आपण व्हॅल्यू काय केल्यात इथं कन्सिडर केल्यात. आता 0.442 साठी किती ॲक्युरेसी आली आहे 0.961. इथे किती आली आहे 0.437 साठी 0.960 आहे बरोबर. पण इथं काय आहे 961 आहे म्हणजे ही काय झाली सगळ्यात मॅक्झिमम बरोबर. म्हणजे सगळ्यात जास्त ॲक्युरेसी कोणत्या थ्रीशोल्ड पॉईंटसाठी आली आहे 0.442228. म्हणजे ह्या थ्रीशोल्ड व्हॅल्यूच्या म्हणजे ह्या प्रोबॅबिलिटीच्या जर वरती व्हॅल्यू गेला किंवा खाली आल्या तर तुम्ही त्याला काय करणार आहे क्लासिफिकेशन करणार आहे जे काही तुम्ही ठरवताल येस किंवा नो मध्ये. ठीक आहे, आता इथे आपण कर्व प्लॉट केलाय जे आपण फॉल्स पॉझिटिव्ह ट्रू पॉझिटिव्ह जे कॅल्क्युलेट केलं होतं का त्याच्यामध्ये हे लाईन स्टाईल म्हणजे एक ही काय असते एक आपली एक एक केस असते. म्हणजे काय जर तुमची फॉल्स पॉझिटिव्ह रेट पण काय असेल 0 ट्रू पॉझिटिव्ह रेट पण काय असेल 0 किंवा तुमचा फॉल्स पॉझिटिव्ह रेट काय असेल 1 ट्रू पॉझिटिव्ह रेट पण काय असेल 1 अशी जर केस असेल तर आपण ते दोन्ही पॉईंट काय करू शकतो जॉईन. ठीक आहे,
आता हे आपण ज्या वेगवेगळ्या थ्रेशोल्ड व्हॅल्यूसाठी ज्या आपल्या फॉल्स पॉझिटिव्ह आणि ट्रू पॉझिटिव्ह म्हणजे जेव्हा आपण थ्रेशोल्ड व्हॅल्यू समथिंग काही घेतली असेल, इथं काय असेल 0.2 वगैरे, तेव्हा आपले फॉल्स पॉझिटिव्ह रेट काय होता 0, ट्रू पॉझिटिव्ह रेट काय होता इथं 0.2, तेव्हा पॉईंट काय असेल तुमचा इथं. ठीक आहे, म्हणजे हा सगळा आरओसी कर्व काय केला, प्लॉट केला. आणि एयुसीच्या व्हॅल्यू कशा कॅल्क्युलेट केल्या, ह्या कर्वच्या खाली ज्या व्हॅल्यू येतील त्याचा आपण काय केलता, प्रत्येक अल्गोरिदमसाठी स्कोर काय केलता, कॅल्क्युलेट केला होता. ठीक आहे, समजलं का इथपर्यंत? कायसाठी यूज करतो, लास्ट टाइम आपण फक्त थेअरी पाहिली होती, पण आता काय पाहिलंय की आरओसी कर्वचा यूज ऍक्च्युअल आपण म्हणजे जे वेगवेगळे अल्गोरिदम आहेत त्याच्या कंपॅरिझनसाठी कसा यूज करतो. ठीक आहे.